यानंतर एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150, तर दुसरीकडे 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा. सूत्रांची माहिती, माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. 2017-2022 टर्ममधील ठाकरेंच्या सेनेचे 46 नगरसेवक आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत. शिवसेनेकडून 70-75 संभाव्य उमेदवारांची तयारी जी आहे ती केली जाते अशी सूत्रांची माहिती आहे. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. विनायक. ऋषाली बरोबर आहे, दोन्ही पक्षाकडून साहजिकच ही तयारी जी आहे ती केली जाते. आपण जर पाहिलं तर आगामी काही दिवसात काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागू शकतात आणि त्यामध्ये मुंबई महापालिका साहजिकच महत्त्वाची असणार आहे. भाजपने सुद्धा यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळते. 150 जागांचं मिशन जे आहे ते भाजप ठेवणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता जी आहे ती कायम होती, परंतु आता मात्र भाजपला मुंबई महापालिकेवरती आपला झेंडा जो आहे तो रोवायचा आहे, आपला महापौर बसवायचा आहे आणि यासाठी मिशन 150 जे आहे ते भाजपने सुरू केलं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा 100 जागांची तयारी जी आहे ते दर्शवलेली आहे. यामध्ये काही माजी नगरसेवक जे आहेत ते फोडून आपल्या पक्षात घेण्याचं संपूर्ण यंत्रणा जी आहे ती शिंदेंकडून राबवली जाते. त्यामध्ये 40-42 पेक्षा अधिक नगरसेवक जे आहेत ते ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेले दिसत आहेत. काही माजी नगरसेवक जे आहेत काही वर्षापूर्वीचे त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरवलं जाऊ शकतं. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून ही तयारी जी आहे ती केली जाते. त्यामुळे येत्या काळात हे दोन्ही पक्ष एकत्र लढतात की वेगळे लढतात हे बघावं लागेल, परंतु भाजपने मात्र मिशन 150 जे आहे ते आता सुरू केले. नक्कीच बीएमसीसाठी भाजपचं मिशन 150 तर 100 जागांवर सेनेचा दावा. सूत्रांची माहिती आहे. धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर